गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे माझ्या तिसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं. तर कशा आहात तुम्ही? या हफ्ते मस्त आणि मजेत असाल. तर बघू शकता इकडे याची आंघोळ झालेली आहे, मालिश वगैरे झाली आणि याला कपडे काही घालायचे नव्हते. तर याचे पप्पा चालले होते बाहेर, तर ते बोलू लागले बघ मी कसा दिसतोय. तर म्हटलं चांगले दिसते, तुम्ही करा तुमचं तयारी. तर त्यानंतर मी ते खोबरं, लसण आणि कोथिंबीर, मिरची आणि त्याचबरोबर पाला गोडनिंबाचा आणि ते वगैरे घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर म्हटलं मिक्सरला बारीक करून घ्यावं, कारण अशी कढी खूप छान लागते. अगोदर मी नव्हती बनवत, पण माझ्या सासूबाईंनी शिकवलं मला बनवायला, तर मला खूप आवडायला लागलीत, मी बनवायला लागले. बघा इकडे याला किचनमध्ये असं ठेवावं लागतं आणि काम आवरावं लागतं, कारण काय करू शकतो, त्याला बघणारं कोणीच नाही आहे. तर त्याला खाली ठेवते आणि इकडे मी माझा स्वयंपाक चालू असतो. तर इथे मी कढीची तयारी करत होती. जिरं मोहरी टाकलं त्याच्यामध्ये आणि ते सगळं परतून घेतलं. थोडंफार पाणी टाकलं आणि असं ते परतून घेतलं. एक उकड यूज तर मग त्याच्यामध्ये दही टाकून घेतलं. त्यानंतर मग इकडे चालली होती म्हणजे भाकरीची तयारी. पाणी ठेवलं होतं मी गरम करायला भाकरीसाठी आणि फायनली इथे भाकर बनून झाली आणि भाकर टाकली मी. अगोदर मला भाकरी बिकरी येत नव्हत्या बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल तुला लय भारी भाकर जमते. मला येत नव्हत्या, मी आता शिकलेली आहे. तर तरी पण मला असं वाटतं की मी खूप चांगली भाकर करते असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा भाकर बघून. तर इकडे चाललं होतं भाकरीला पाणी लावणं. म्हटलं हिचं रूप जरा सुंदर करावं, ही पण सुंदर दिसली पाहिजे आपल्यासारखीच. तर मग इकडे भाकर करणं चाललं होतं माझं. त्यानंतर मग जेवायला घेतलं आम्ही दुपारचं जेवण. तर बघू शकता जेवणात असं काय होतं आणि यांचं पण चाललं होतं जेवण करणं. ते तुम्हाला बोलत होते या जेवण करायला, या तुम्ही सुद्धा जेवण करायला, मी सुद्धा जेवण करते. तर कसं वाटलं माझा मिनी ब्लॉग नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. गुड नाईट सगळ्यांना, बाय.